वयस्कर आई किचन मध्ये भांडे घासत असते आणि तिच्या दोन्ही पण सुना बेडरूम मध्ये टीव्ही बघत असतात. भांडे घासल्याचा आवाज एवढा मोठा येतो तेव्हा त्या दोन्ही पण सुना त्यांच्या नवऱ्याला म्हणतात की तुमच्या आईला जाऊन सांगा भांड्याचा आवाज कमी करण्यासाठी. मोठा भाऊ किचन मध्ये जातो आणि त्याच्या पाठीमागे लहान भाऊ सुद्धा जातो आणि आई भांडे घासताना बघून ते दोघे पण आईला मदत करतात. आई नको म्हणते तरी सुद्धा ते दोघे पण आईला मदत करतात. जाताना ते आईला म्हणतात सकाळी आम्हाला पूजेसाठी लवकर उठव आणि आम्हाला वडिलांसोबत सकाळी योगा पण करायचा आहे. आणि ते दोन भाऊ सुद्धा रोज आईची कामामध्ये मदत करत असतात. तेव्हा त्यांच्या बायका म्हणतात की भांडे घासायला तुमची आई आहे ना, तुम्ही भांडे कशाला घासताय. तेव्हा ते दोघे पण म्हणतात आम्ही लग्न ह्याच्यासाठी केलं होतं की आमच्या आईचं वय खूप झालंय आणि लग्नाच्या नंतर तिला थोडासा हातभार लागेल, पण जाऊ दे आमची आई आहे मग आम्हीच मदत करणार. आणि 1-2 दिवसानंतर त्या दोन्ही पण सुना भांडे घासतात आणि घरामधले सगळेच काम करतात, कारण की आपल्या नवऱ्याला भांडे घासायला नको. आणि त्या दोन्ही पण सुना आई वडिलांना एकदम सन्मानपूर्वक वागणूक देतात. मित्रांनो, आईचा सन्मान तेव्हा कमी होत नसतो जेव्हा त्यांच्या सुना सन्मान करत नाहीत, तर त्यावेळेस कमी होतो ज्यावेळेस त्यांचे मुलं त्यांचा सन्मान करत नाहीत. त्यामुळे एकच काम करा की तुमच्या आईचा सन्मान करा.